हॅलो फ्रेंड्स, पाहूयात पुढील भाग. पूजा गाडीत सनीचा हात पकडून खांद्याला डोकं टेकवून शांत बसली होती. वेगळं राहायचं जीवावर आलं होतं. सनी हात सोडवून खांद्यावर हात टाकून जवळ करतो. दोघे काहीही न बोलता शांत होत. पूजाच्या डोळ्यात पाणी येतं. ती हळूहळू मुसमुसत असते. तसं सनी ड्रायव्हरला गाडी बाजूला घेऊन बाहेर जायला सांगतो आणि तिचा चेहरा वर करत, बच्चा तू रडलीस तर मला जाऊ वाटेल का? नाही राहू दे, तू चल फ्लॅटवर, मी घरी बोलतो. सनी, नाही नको, मी ठीक आहे. पूजा डोळे पुसत, ते काही नाही, तू चल, असंही मला एकटं राहू वाटत नाही. सनी, पण आई काय बोलतील? पूजा, काही नाही बोलणार. सनी, जाऊ दे, चला मला घरी सोडा. पूजा. सनी नाही मान हलवतच ड्रायव्हरला हाक मारतो. घरी यायला संध्याकाळ होते. गार्डनमध्ये आजी, आत्या आणि गौरी बसले होते. पूजा, सनी उतरून बाहेर येतात तसं गौरी आनंदाने पुढे येत सनीला मिठी मारते. मला सोडून गेलास तर पूजाला अजिबात आवडलं नव्हतं आणि तिने ऐकलं पण होतं. सनी हसतच तिला बाजूला करत, मी हनीमूनला गेलो होतो, ट्रिपला नाही. गौरी पूजाला हाय करते. पूजा पण नॉर्मल हाय करून गार्डनमध्ये आजीजवळ जाऊन बसते. तर सनी आत्याजवळ. आजींना खूप दिवसातून भेटल्यामुळे आनंद झाला होता. तर पूजा आणि सनीच्या चेहऱ्यावर तेज आलं होतं. ते बघून आजी सुखावतात. आजी गौरीची ओळख करून देतात आणि सांगतात, काही दिवस इथेच राहणार आहे गौरी. सनीला कॉफी आण आत्या. तर पूजा प्रश्नार्थक नजरेने बघते. तसं, अगं तू कंटाळून आलीस ना म्हणून. हो, मग मला एक कप चहा बनवशील? पूजा हळूच, हो का नाही. गौरी जबरदस्ती स्माईल करत सनीकडे बघतच आत जाते. गौरी आत येऊन सनीसाठी कॉफी बनवत होती आणि आई पाणी घ्यायला किचनमध्ये गेल्या. तसं तुला काही हवं असेल मेडला सांगत जा, ते बनवतील. आई, मी सनीसाठी कॉफी बनवतेय. गौरी, आलेत का ते दोघे? कुठे आहेत? आई, बाहेर गार्डनमध्ये. गौरी, आई बाहेर येतात तर इकडे राज आणि इरा पण नुकतेच बाहेरून आले होते. दोघे पळतच जाऊन सनीला मिठी मारतात. आम्ही खूप मिस केलं तुम्हा दोघांना. इरा, आम्ही पण मिस केलं. सनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत. पूजाच्या चेहऱ्यावर नवीन नवरीसारखं तेज बघून आई सुखावून जातात. सनी आणि पूजाचा आनंद चेहऱ्यावरून दिसत होता. सगळे छान हसत खेळत गप्पा मारत असतात. गौरी कॉफी घेऊन येते आणि सनीला देते. अगं पूजा, मला चहा बनवता येत नाही, सो आणला नाही. गौरी इनोसेंट फेस करत, इट्स ओके. पूजा हसतच. सनीच्या बाजूला इरा बसली होती म्हणून गौरी लांब जाऊन समोरच बसते. सनी कॉफीचा पहिला सिप घेतो तेव्हा तोंड कसं तरीच करतो. काय झालं, आवडली नाही का? गौरी लगेच उठून जवळ जात, मी अशी कॉफी घेत नाही आणि यात तू शुगर टाकली आहे. सनी, मग टी पॉय वर ठेवत, सगळे आपल्या नादात असतात. इरा पूजाला विचारत होती, कुठे फिरलात वगैरे? बरं आजी, आत्या, चला मी निघतो. सनी त्यांना हक करतो. सनी गेला तसं आत्या डोळ्याने गौरीला इशारा करतात. तसं माझं जरा काम आहे, मी आलेच, बोलून गौरी उठून निघून जाते. पूजा पण कंटाळून गेली होती म्हणून ती पण आत जाते. आजी आणि आई बसल्या होत्या. आई, मला वाटतं आता पूजा आणि सनीने एकत्र राहिलं पाहिजे. आई आजींना, मला पण आत्ताच बघितलं नाही. सनी जात होता तर तिचा चेहरा उतरून गेला होता. आजी, पण सनीला इतक्यात माफ कसं करू? घरी कसं बोलवणार? आई नाराजीने, कोण म्हणतं त्याला घरी बोलव? त्यापेक्षा पूजाला तिकडेच पाठव. आजी, पण ती जाईल का? तिला वेगळं वाटेल आणि ती जाणार पण नाही. आई, मी बोलते तिला, आपण रात्री जेवण झालं की बोलू. आजी, आई, खरंच तुमच्यासारखी सासू सगळ्यांना मिळो. मला तुमचा खूप आधार वाटतो. तुम्ही माझ्या आईपेक्षा जास्त समजून घेतात. आईच्या डोळ्यात पाणी येतं. तू खरंच खूप हुशार आहेस. तुला सगळं कळतं. कुठल्या नात्याला कसं सांभाळायचं. आज हे घर एकत्र आहे तर ते फक्त तुझ्यामुळे. नाहीतर माझी थोरली सून आहे भोळी, कोणीच काही बोला ऐकूनच घेईल. आजकाल असं चालत नसतं. आजी, चला आज जाऊ, वातावरण गारवा आहे. आई आजी एकत्र आई आत येतात तर इकडे सनी फ्रेश होऊन नुकताच बसला होता. एकटा होत तर भकास वाटत होतं. सारखा पूजाचा भास होत होता. तेवढ्यात बेल वाजते. सनी दार उघडतो तर गौरी असते. तू इथे? सनी दारात, अरे माझं इथे काम होतं मग असंच आले. तू इथे आहेस, काकू बोलली ना. गौरी, ये. सनी आत येतो. दोघे बसतात. मी कॉफी बनवू आपल्यासाठी? गौरी, नको नको. सनी लगेच, अरे आता चांगली बनवेन. गौरी, नको ग, शिवा बनवेल. तुला काय हवं असेल तर सांग, मी बाहेर चाललोय. सनी उठून रूमकडे जात, कुठे चाललायस? त्याच्या मागे जात गौरी. सनी तिला दारातच थांबवत, माझं इम्पॉर्टंट काम आहे सो मला जावं लागेल. तू बस हॉलमध्ये, मी आवरून येतो. बोलून दार बंद कर. तू तिच्या तोंडावर दार बंद केल्यामुळे रागातच दातोट खात हॉलमध्ये येऊन बसते. नंतर विचार करतच किचनमध्ये जाते तर शिवा आवरत होता. कॉफी कर तुझ्या सरांसाठी. गौरी,
मॅम सर माझ्या हातची कॉफी घेत नाही. शिवा किचनमध्ये आवरत. गौरी विचार करतच हॉलमध्ये येऊन बसते. सनी आवरतच बाहेर येतो. गौरी मी निघतोय. ड्रायव्हरला कॉल कर, तू येईल घ्यायला तुला. तू सोड ना मला, कशाला उगाच ड्रायव्हर. गौरी जवळ जात तेवढ्या सनीला कॉल येतो. हो आलोच. मला विरुद्ध दिशेला जायचं आहे, सो ड्रायव्हर कॉल कर आणि पोहोचलीस की मेसेज कर. सनी लगेच निघून जातो तर गौरी रागाने चरफडत घरी निघून येते. आतापर्यंत सगळ्यांचे जेवण झालं होतं. पूजा सगळ्यांना काय काय आणलं गिफ्ट देत होती. आत्या नाक मुरडतच घेतात. गौरी आली तशी पूजाच्या लक्षात येतं तिच्यासाठी काहीच आणलं नाही आणि त्यात आत्या गौरीसाठी काही पण. काय आणलंस ते मला माहिती नव्हतं, पण माझ्यासाठी मेकअप बॉक्स आणलाय, ते तू घे. पूजा नको मला. गौरी चिडून मोठ्याने बोलते. सगळेच त्यांच्याकडे बघायला लागतात. पूजा गप्पच होते. अगं ती एवढी प्रेमाने देते तर घे ना. आत्या तिची बाजू सावरत. तुला दुसरं माझं काही आवडलं असेल तर ते घे. पूजा तिची बॅग उघडत. खरंच. गौरी पुढे होते. तुझं मला देऊ शकतेस. पूजा खाली बघण्यात मग्न होती, पण तिच्या डोळ्यातले भाव आईंना कळत होते. ती कोणत्या अर्थाने बोलते. हे बघ, एवढं माझं आहे बघ, तुला काय हवं. पूजा बॅग तिच्या समोर करत. तसं गौरीची तंद्री तुटते आणि बाजूला होत. इट्स ओके, मला जे हवं ते मी घेईन बोलून वर निघून जाते. सगळे झोपायला जात असतात. आजी रूममध्ये जातच. पूजा तुझं झालं की माझ्या रूममध्ये ये. बरं. पूजा तिचा आवरून वर जाते आणि सनीला फोन करते. शेवटच्या रिंगला फोन उचलतो. हा बोल ना. काय करताय. पूजा जॉनसोबत बाहेर आहे. सनी का. पूजा का म्हणजे काम आहे म्हणून. सनी जरा चिडून. मग वैतागता का. मी सहज विचारलं ना. मला वाटलं तुम्ही जेवण करून झोपला असाल म्हणून कॉल केला. पूजा पण चिडून बोलते. बरं विचारलं झालं, ठेवू फोन. सनी चिडत. हे बघा, मी व्यवस्थित काळजीने तुम्हाला विचारते, उगाच माझ्यावर चिडचिड करू नका. पूजा तुला माझी काळजी असती तर माझ्यासोबत राहिली असतीस, तिकडे गेली नसतीस. सनी पण चिडूनच. पूजा चिडूनच. कुठला विषय कुठे नेताय. जाऊ दे, तुमच्याशी बोलण्यात अर्थ नाही. बोलून फोन कट करते. इकडे सनी पण फोन कट करतो. पूजा खाली आजीच्या रूममध्ये जाते. ये बस. आजी मेडिसिन घेत. पूजा जाऊन जवळ बसते आणि पाय चेपायला लागते. काय झालं. एवढा चेहरा का उतरलाय. कंटाळून गेली असेल ना प्रवासामुळे. आजी हो, आत्ता झोपेन. पूजा माझं आणि भाग्यश्रीचं म्हणणं आहे तू सनीसोबत राहावं. आजी म्हणजे पूजा म्हणजे त्याच्यासोबत तिकडे राहा थोडे दिवस. आजी तुम्ही पण मला कंटाळून गेलात का. माझ्याकडून काही चूक झाली म्हणून मला घराबाहेर काढताय. पूजा बारीक चेहरा करत. अगं असं नाही. सनी तिकडे एकटाच आहे. तुझी सासू त्याला इतक्यात माफ करणार नाही आणि आम्हाला वाटतं तुम्ही दोघे एकत्र राहावं. आजी मग त्यांनाच इकडे बोलवून घ्या. मी तिकडे जाणार नाही. मला नाही करमत तिकडे. पूजा हट्टाने. तेवढ्यात आई पण येतात. तशी पूजा शांत होते. तू असं म्हणते तर सनी तिथे एकटा कसा राहत असेल म्हणून. फक्त थोडे दिवस. सनी तुला वेळ पण देईल. असे इथे असेल तर सारखं इकडे तिकडे तुला सोडून फिरत असतो. आजी तू तिथे असेल तर तुझ्या निमित्ताने त्याला त्याची जबाबदारी समजेल. घरी लवकर येत जाईल. आई पण आई. पूजा हे बघ, तू विचार कर. पण आता तर मी सनीला लवकर काही बोलवणार नाही. तुम्हाला वेगळं राहणं जमेल का. आम्ही कायमच म्हणत नाही, फक्त एक वेळ महिने राहा. एकमेकांना वेळ द्या. आई हो, आणि लवकर मला ह्या घरात बाळकृष्ण पाहिजे. आजी तसं. पूजा न समजून वर बघते. आई अजून वर्ष झालं नाही लग्नाला. पूजा आम्हाला घाई नाही. हो आजी होण्याची. तुम्ही तयार असाल तेव्हाच होईल. आई. पूजा लाजून मान खाली घालते. आमच्या बोलण्याचा विचार कर. आई माझं तर म्हणणं आहे तू उद्याच जा. पण हो, रोज संध्याकाळी आम्हाला भेटायला यायचं. विसरून जायचं नाही. आजी प्रेमाने दाटवत. पूजा जाते आणि विचार करतच झोपायची तयारी करत असते. आज लेट झाला होता पण झोप लागत नव्हती. तेवढ्या तिचा फोन वाजतो. दुसऱ्या रिंगमध्ये लगेच फोन उचलते पण काहीच बोलत नाही. मला आईस्क्रीम खायचं आहे. सनी मग खा ना. मला कशाला सांगते. पूजा मी आता मोठ्या घरी येतोय, बाहेर ये. सनी काय आत्ता. टाईम बघा 11 वाजलेत. मी नाही येणार बाहेर. काय म्हणतील घरचे. पूजा बाहेर ये, मी पोहोचलोय. सनी लगेच कसं काय. ते काही सांगू नका. इकडे येऊ नका तुम्ही. पूजा मी आलोय, पटकन बाहेर ये. सनी फोन कट करतो. पूजा चिडचिडतच. कधी येतात काहीच कळत नाही. आत्ता कोणी बघितलं तर काय बोलतील. पूजा तशीच मोबाईल घेऊन बडबडतच खाली येते तर हॉलमध्ये आई पुस्तक वाचत बसली होती. तिला बघून काय ग, झोपली नाहीस का. हो ते झोपतच होते. कसंबसं बोलते. मनातच आता काय सांगणार विचार करत असते. जवळ पोहोचते. तुला जर आवडत नसेल तर नको जाऊ. आम्ही फोर्स करणार नाही. बाकी तुझी मर्जी. आई कधी जाऊ आई. पूजा उद्याच जा.
आई हसतच, पण आई तुम्ही अजून जाग्या कशा? पूजा, अगं करण आला नाही ना. करण आला नाही अजून म्हणून जागे आहे. एक झालं की एकाला शिस्त लावावी लागते. आई, तेवढ्याच गाडीचा आवाज येतो, आला वाटतं. पण तू का जागी? तुला काही हवं होतं का? आई बोलतच असते की पूजाचा फोन वाजतो, सनीचा फोन असतो. पूजा कट करते. एवढ्या रात्री फोन? विचार काही काम असेल. आई हो करते मी फोन. पूजा बोलतच असते. करण दार उघडून आत येत. वहिनी, भाई बोलवतोय. पूजा, आई हे आलेत. अगं हो जा भेट. मी कुठे नको म्हणते. आई, पूजा लाजूनच मान खाली घालून बाहेर जाते. लवकर यायचं कळत नाही का तुला पण घराबाहेर काढू? आई रागाने, मी वेळेतच निघालो पण ट्रॅफिकमुळे वेळ झाला आणि भाई पण सोडायला आला ना. करण, बरं आता थांब. पूजा आत आली की दार लावून घे. आई, मला झोप आली आहे आणि असंही गौरी आहे ना सोबत. करण, काय गौरी कुठे? आई शॉक होऊन, अगं ती गार्डनमध्ये फिरत होती, आता भाईसोबत बोलतीये. करण, पूजा बाहेर येते तर सनी गाडीला टेकून गौरीसोबत बोलत होता. गौरी मुद्दाम पूजाला, तुला माहितीये का सनी कोणासाठी आलाय तसं? पूजा तिला इग्नोर करत सनीजवळ जाते. तुम्हाला कळत नाही का एवढ्या रात्री कशाला फिरताय? आईस्क्रीम खायचं होतं तर घरी बसून खायचं, इकडे का आलात? पूजा चिडून, मला तुझ्यासोबत खायचं होतं. सनी हळूच. पूजा नाक मुडत सनीला इग्नोर करत, गौरी तू काहीतरी बोलत होतीस. गौरी मनातच, काय बोलावं, सगळंच तर फिसकटलं. चल जाऊ. सनी, मी नाही येणार, किती उशीर झालाय, मला झोप येते. पूजा जांभळते. त्याच्या बाजूला जाऊन गाडीला टिकून उभी राहते. गौरी दोघांच्या समोरच उभी राहिली होती. दोघांना असं एकत्र बघून राग येत होता, पण चेहरा नॉर्मल ठेवला होता. सनी पूजाच्या खांद्यावर हात टाकत, चल ना जाऊ. आई काय बोलतील? एकतर एवढ्या लेट आलात तुम्ही, आता असं बाहेर नको, त्यापेक्षा मी घरातून घेऊन येते. पटकन खा आणि जा. पूजा खांद्यावरचा हात टाकायचा प्रयत्न करत असते, पण सनी मुद्दाम, मला हकलायची घाई झालीये, हात तसाच ठेवत. तसं नाही, उशीर होतोय, उद्या ऑफिस आहे, घरी जाऊन आराम करा ना. पूजा प्रेमाने हळू आवाजात बोलते. तसं बरं, मी निघतो आता, मला फक्त तुला भेटायचं होतं. बोलून सनी तिला गौरीसमोरच मिठी मारतो. उद्या सकाळी ब्रेकफास्ट माझ्यासोबत करायचा. बरं येते मी, सोडा आता. बोलून पटकन मिठी सोडवते. तर गौरी निर्विकार चेहरा ठेवते, पण मनातून खूप टोचत होतं. सनी गाडीत जाऊन बसतो. बाय गौरी. तर गौरी आणि पूजा आत जायला निघतात. तर सनी पूजाला जवळ बोलवतो. आय लव्ह यू, गुड नाईट बोलून हलकेच गालावर ओठ टेकवतो. व्यवस्थित जा, हळू गाडी चालवा आणि पोहोचलात की कॉल करा. पूजा काळजीने हो. सनी निघून जातो. पूजा आणि गौरी एकत्र आत येतात. आई अजूनही हॉलमध्ये आहेत बघून पूजा, आई काय झालं? काही नाही. गौरी, एवढ्या उशिरा बाहेर गार्डनमध्ये एकटी फिरत जाऊ नकोस, नाहीतर सोबत कोणाला तरी घेत जा. आई जरा कडक शब्दातच, ओके मामी. गौरी. पूजा आणि गौरी एकमेकींना गुड नाईट बोलून झोपायला जातात. पूजा सकाळी पहाटेच उठून आवरून खाली आली होती. देवघरात जाऊन पाया पडते. आई पण येतात. अगं लवकर उठली, जायचं आहे म्हणून घाई झाली का? आई मस्करी करत. तसं पूजा लाजते. मग आता ह्या एकांताचा उपयोग करा आणि आम्हाला नातवंडांचं तोंड लवकर दाखवा. मोठी आई हसत. पूजा लाजतच, काही काय बोलते आई? बरं रोज आम्हाला भेटायला या, विसरून जाऊ नका. मोठी आई, हो आई येणार ना. पूजा, बरं झाली का तयारी, बॅग आवरलीस का? आई मी बॅग अनपॅक केलीच नाही. पूजा, बरं आत्ताच जा, म्हणजे दोघांना एकत्र ब्रेकफास्ट करता येईल. मोठी आई, बरं, पण सगळे अजून उठले नाहीत. पूजा, ते उठतील निवांत, तू जा आणि हो संध्याकाळी ये. आई, बरं. पूजा वर जाऊन बॅग घेऊन खाली येते आणि सगळ्यांच्या पाया पडते. आई, मोठी आई आजीच्या पाया पडून निघते. सनीकडे जायला खूप आनंदी असते. मोबाईलमध्ये बघते तर आता 7:30 वाजले असतात, म्हणजे उठले असणार. जाऊ दे, बेल न वाजवता सरप्राईज देते. विचार करतच येते. ड्रायव्हर सोडून निघून जातो. स्वतःकडे असलेल्या चावीने दार उघडून हळूच आत जाते. आवाज न करता हळूच बेडरूममध्ये जाते तर सनी अजूनही झोपला होता. झोपेत तिला खूपच क्यूट वाटला. हळूच पुढे होऊन त्याच्या कानावरून गालावरून बोटं फिरवते. सनी चेहरा दुसरीकडे घेतो, तसाच झोपतो. पूजा अजून चिडवायला त्याच्या कानात गुड मॉर्निंग हबी, गुड मॉर्निंग बेबी झोपेत बडबडतो. खूपच निरागस वाटत होता. पूजा हळूच पुढे होते आणि गालावर ओठ टेकवते. तसं सनीला जाग येते आणि पूजा शॉक होऊन बाजूला होणारच त्याआधी सनी तिला जवळ ओढून घेतो आणि काही काळाच्या आत बाजूला झोपवून घेतलं होतं. तिच्या पलीकडे हात टाकून चेहरा जवळ नेत, गालावर नाही ओठांवर मॉर्निंग किस पाहिजे. नाही, मी ते तुम्हाला उठवायला आले होते. पूजा शॉकमधून सावरत, मग मला झोपेतून उठवायचं कशाला?
ते काही नाही, आता तुला पनिशमेंट भेटणार. तू माझ्यासोबत इथेच झोपायचं. सनी ब्लँकेट अंगावर टाकत, माझी आंघोळ झाली, नको, मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवते. पूजा उठायची धडपड करत सनी तिला पकडून ठेवत, नाही बोलतच ओठांवर ओठ टेकवतो. नंतर पूजा ब्रेकफास्ट बनवायला जाते. थोड्या वेळाने दोघे आपले आवरायला लागतात. एवढ्या सकाळी कशी काय आलीस? सनी तिच्या गालाला चावत, नको ना चिडून. मागे ढकलत स्वतःच आवरत असते. जान, मला रोज अशी मॉर्निंग हवी आहे. तू इथेच थांब ना. तिला मागून मिठीत घेत खांद्यावर ओठ टेकवतो. बरं थांबते. पूजा एवढी सहज बोलते बघून खरंच तू माझ्यासोबत राहणार? सनी, हो, काल आई काय बोलल्या सगळं सांगते. मग तुझी बॅग कुठे? सनी, आता एक आणली आहे, बाहेर आहे. संध्याकाळी दुसरी आणू ना? चला आता ब्रेकफास्ट करू. पूजा त्याला लांब करत, मला ना तुला सोडू वाटत नाही. सनी खांद्यावर ओठ फिरवत, तुम्हाला ना याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. पूजा मागे ढकलत बोलतच असते की बेल वाजते. आता कोण आलं? पूजा सनीकडे बघत, मला काय माहिती, बघ जा कोण आहे. सनी. पूजा दार उघडून बघते तर गौरी दारात असते. छान अशी डार्क ब्लू सिल्क साडी नेसून, स्लीवलेस ब्लाऊज, मोकळे केस, सोडलेले हातात बास्केट. ये ना आत. पूजा तिला आत घेते. गौरी तिला बघून शॉक होते, पण पूजाच्या गालावरची हलकी गुलाबी छटा बघून तिला राग येतो. पण तसं काही नाही दाखवत. सनी रूममधून बाहेर वॉच घालत येत, पूजा कोण आलंय? गौरी आलीये. पूजा. ते दोघे काहीतरी विचारणार त्या आधीच, अगं मी सनीसाठी ब्रेकफास्ट बनवून आणलाय. बरं झालं आत्ताच आलीस. आता मी ब्रेकफास्टला बसतच होतो. पूजा आत किचनमध्ये जाऊन तिने बनवलेला ब्रेकफास्ट घेऊन येते. गौरी पाठोपाठ येत तिने आणलेला टिफिन किचनमध्ये घेऊन येते. दोघी नॉर्मल गप्पा मारतच बाहेर ब्रेकफास्ट आणून ठेवतात. पूजाला बास्केटमध्ये रेस्टॉरंटचं ब्रेकफास्ट बिल दिसतं. जाऊ दे म्हणून तशीच बाहेर येते. अरे वा, आज ब्रेकफास्ट छान दिसतोय. सनी चेअरवर बसत, गौरी पण ब्रेकफास्टला बसते. ती एवढी आवरून आलेली बघून, तू कुठे चालली आहे का? म्हणजे एवढं टिपिकल साडी वगैरे? सनी खातच. तसं पूजा पण, हो मी पण विचारणार होते. अगं ते मंदिरात गेले होते. गौरी सारवासारव करत, ओ बरं. पूजा तुझं झालं, पटकन आवर, ऑफिसला जायचं आहे. सनी, आज नको, मला कंटाळा आलाय, मी उद्यापासून येते. पूजा, नाही आजपासूनच ऑफिसमध्ये काम आहे. चल आवर, 10 मिनिटं आहेत. सनी, नको ना प्लीज, माझं युनिफॉर्म, लॅपटॉप पण नाही. पूजा इनोसेंट फेस करत. सनी फक्त एक कटाक्ष टाकतो, तसं बरं. दुसरे कपडे घालून येते. पूजा हळूच उठून रूममध्ये जाते. गौरी हसत, काय रे एवढी घाबरली का तू? कधी कधी, नाही तर मलाच घाबरून राहावं लागतं. काय करेल सांगता येत नाही. सनी हसत, तू लग्न का केलंस? गौरी शांत होत. तसं सनी तिच्याकडे बघत, हा काय प्रश्न आहे? मी काय असंच राहणार होतो का? त्यात तुला वाटतं का घरचे मला राहू दिलं असतं? सनी, पण मी तर ऐकलं तुला आजीने जबरदस्ती केली. गौरी, नाही ग, असं काही नाही. ते माझ्यासाठी सरप्राईज होतं. मला पूजा आधीपासूनच आवडत होती. ते आजीला पण माहिती होतं. सनी, तसा गौरीचा चेहरा पडतो. पूजा रेडी होऊन बाहेर येते. तिघे एकत्रच बाहेर निघतात. सनी कॉलवर बोलतच गौरीला बाय बोलून गाडीत जाऊन बसतो. पूजा पाठोपाठ जाऊन बसते. पूजा आणि सनी ऑफिसमध्ये येतात. आज थोडा उशीरच झाला होता. पूजा कॅबिनमध्ये, चल तुला इम्पॉर्टंट सांगायचं आहे. सनीच्या मागोमाग पूजा जाते. जॉन सनीची वाट बघतच होता. तिघे कॅबिनमध्ये येतात. जॉन, टेक्निकल टीमसोबत मीटिंग ठेव 15 मिनिटात, आणि हो विहानला पाठव. सनी. जॉन निघून जातो. काय झालं? पूजा, सर्व्हर रूममधून हार्ड डिस्क चोरीला गेलाय. सनी, काय? असं कसं? पूजा, माहिती नाही, आता 3 दिवसांपूर्वी झालंय. आपण तिकडे होतो म्हणून सांगितलं नाही पप्पांनी, पण आता काहीतरी करावं लागेल. तो डेटा इम्पॉर्टंट होता ना, हे सगळं पहिल्यापासून बघायचं आहे, म्हणून तुला आज ये बोललो. सनी, ओके, बघू, चला मीटिंगला जाऊ. पूजा विचार. तेवढ्यात विहान येतो. सनी त्याच्यावर ओरडतो, कारण त्याने सनीला दिलेलं काम व्यवस्थित केलं नव्हतं. तू अजूनही कामाबाबतीत सिरियस का होत नाही? का कामच करायचं नाही ठरवलंय? बाकी ठिकाणी फालतू टाईम वेस्ट करण्यापेक्षा कामात जरा डोकं लाव ना. वेळेवर होतील. आणि लक्षात ठेव, तू इथला एम्प्लॉई नाहीस. मी जेवढं काम सांगेल तेवढंच करायला. सनी, सॉरी भाई. विहान खाली मान घालून नेक्स्ट वीकपासून पूजाला शिकवत तुझी कामं करायची. सनी. पूजा, म्हणजे आता मी पण हेच करायचं? आधीचं काय कमी बोलणं खाते का आत्ता कामावरून पण बोलणार? बापरे, अवघड आहे माझं. पूजा मनातच. चल मीटिंगला. दोघे. सनी दोघांवर नजर टाकत लगेच पूजा आणि विहान पुढे होतात. हळूहळू कुजबुजत असतात. भाई डेंजर चिडलाय ना विहान. आता मीटिंग आहे, चला, नाहीतर अजून बोलतील. पूजा हळूच. सनी मागून येतो. सगळे एकत्रच कॉन्फरन्स रूममध्ये जातात.
ऑलरेडी टेक्निकल टीम एकत्र आली होती. पूजा आणि विहान जाऊन बसतात. सनी येऊन त्याच्या मेन चेअरवर बसतो. रागात सगळ्यांकडे बघतो तर त्याला 2 नवीन मुली दिसतात. ह्या कोण आहेत? सनी. त्या न्यू इंटर्न आहेत. आपल्याकडे 1 महिना आहेत. त्यांच्याकडे मोठ्या सरांचे रेफरन्स आहेत. मिस्टर रमन. या मीटिंगमध्ये कशाला आले आहेत? सनी. ह्या दोघी जॉईन झाल्यावर 2 दिवसांनी चोरी झाली म्हणून. मिस्टर रमन. ओके. सनी सगळ्यांवर बरसायला चालू होतो. तर नाहीच पण वावस्था करेन. पुढे कधीच कुठे सोडून जाणार नाही. सनी. जर कोणाकडे काही इन्फॉर्मेशन असेल, कोणी संशयित, सगळे शांत होत. रमन. पूजा तुम्ही बाकी जाऊ. लक्षात असू दे माझी सगळ्यांवर नजर असेल. सनी सगळ्यांवर एक कटाक्ष टाकत सगळे निघून जातात. जॉन कॅबिनमध्ये वाट बघत असतो तर विहान त्याच्या कामाला निघून जातो. पूजा आणि मिस्टर रमनला थांबवून घेतलं होतं आणि न्यू इंटर्न. आपले बॉस कसले हँडसम आहेत यार. मेरा दिल आ गया. श्रुती. हो पण ते किती ओरडत होते बघितलं नाही का? राधा तिची मैत्रीण एकाला. श्रुती त्या दोघांना का घाबरवलंय ग? विचारते. आपल्या टीममध्ये सरांचा फक्त त्या दोघांवर जास्त विश्वास आहे आणि सरांच्या कॅबिनला पण फक्त त्यांनाच ॲक्सेस आहे. टीम मेंबर बोलून निघून जाते. श्रुती विचार करते. बघून तू काय विचार करते? राधा सरांचा फक्त त्या दोघांवर विश्वास आहे. स्ट्रेंज ना? श्रुती. आपल्याला काय करायचं आहे? 1 महिना इंटर्नशिप करू आणि निघू. राधा. दोघे बोलतच वर येतात. सनी, पूजा आणि मिस्टर रमन सोबत बोलून घेतो. सगळे आपल्या कामाला निघून जातात. तर कसं वाटलं प्रेक्षकांनो आजचा भाग? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.